आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. प्रसारित करत आहोत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम साहित्यिक राष्ट्रसंत. निवेदन स्मिता दीक्षित आणि सतीश पप्पू यांचं. लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. एकतरी अंगी असू दे कला, एकतरी अंगी असू दे कला, नाही तरी काय फुका जन्मला, नाही तरी काय फुका जन्मला. आपल्या महाराष्ट्राला थोर महामानवांची, समाज सुधारकांची प्रदीर्घ परंपरा आहे. मानवाच्या उत्थानासाठी, त्यांच्या विकासासाठी अनेकांनी आपली वाणी, लेखणी झिजवली. अहोरात्र या समाजाच्या कल्याणाचा विचार केला. अंधश्रद्धा, अज्ञान यामध्ये होरपळणाऱ्या समाजाला बाहेर काढण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न केले. त्यांचं साहित्य हे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि बुडती हे जन न देखवे डोळा यासारख्या संत वचनातून अभिव्यक्त झालेला आहे. काही माणसांचा जन्म स्वतःसाठी नसतो, जगासाठी देह झिजवणं हा त्यांचा जीवन धर्म असतो. त्यांच्या हातात सोन्या चांदीचं नव्हे तर निस्वार्थ सेवेचं कंकण असतं. रंजल्या गांजल्यांसाठी वात्सल्य ओसंडून वाहणारा एकच त्यांचा चेहरा असतो. यापैकीच आपल्या जन्मानं जग सुंदर करणारा असा एक राष्ट्रसंत म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आधुनिक महाराष्ट्रात जन्माला आलेल्या या महान संतानं समकालीन सामान्य जनतेला उन्नत करण्यासाठी आपल्या मधुर वाणीचा प्राधान्यानं उपयोग केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाज प्रबोधनासाठीच साहित्य निर्मिती केली. असं म्हणतात, लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा, विचारांचा ठसा त्याच्या साहित्यावर पडत असतो. यासाठी राष्ट्रसंतांचं व्यक्तिमत्व कसं होतं हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 या दिवशी अमरावती जिल्ह्यातल्या यावली या छोट्याशा खेड्यात झाला. त्यांचं संपूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर. बालपणापासूनच राष्ट्रसंतांना भजनाची आवड आणि गाण्यासोबतच खंजिरी वाजवायचा छंद. राष्ट्रसंत जसे संत होते तसंच ते राष्ट्रभक्तही होते. ते जसे समाज सुधारक होते तसे कवीही होते. जसे गायक होते तसे वक्तेही होते. उत्तम संपादक, लेखक आणि संगीतकारही होते. खंजिरीच्या वादनानं रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद त्यांच्यात होती. महत्त्वाचं म्हणजे ते मानवतेचे पुजारी होते. सामान्य माणसाचं उत्थान हे त्यांचं स्वप्न होतं. समाजचिंतक म्हणून भारतीय समाजाच्या उत्कर्षाची त्यांना तळमळ होती. राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव हा त्यांच्या लेखन आणि कार्यातला महत्त्वाचा भाग. खंजिरी वादक शाहीर निवृत्तीनाथ घोंगटे यांना त्यांच्या 13व्या वर्षापासून राष्ट्रसंतांचा सहवास लाभला. मोझरी येथील गुरुकुंज आश्रमात राहून शाहीर खंजिरी वादन, भजन गायन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडून शिकले. राष्ट्रसंतांसोबतचा सहवास तो कसा होता हे सांगताना शाहीर निवृत्तीबुवा घोंगटे. मी 13व्या वर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सोबत मलकापूरच्या त्याच्या कार्यक्रमापासून वयाच्या 19 वर्षापर्यंत महाराजांच्या सोबत मी होतो. तर त्यांच्या त्या गुरुदेव सेवा मंडळाच्या त्या संस्थेत राहून महाराजांच्याकडून मला हार्मोनियम, खंजिरी वादन, भजन वगैरे कसं गावं हे सर्व महाराजांनी तिथे मला शिकवलं. माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसाला. माणूस द्या मज माणूस द्या हो, माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसाला. प्रभू दिसाला. माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसाला. जे नवीन मुलं गुरुकुंज मोझरी आश्रमाला यायचे
शिकण्यासाठी. त्या मुलांना 3 महिने 4 महिने अशा प्रकारचा या अशा कालावधीमध्ये त्यांना हार्मोनियम, खंजिरी, भजन वगैरे शिकवले जात आहे. सतत महाराजांच्या सोबत काही दिवस राहूनच महाराजांच्या कृपेने त्यांनी सांगितलं, वाजव रे खंजिरी. मी खंजिरी हातात घेतली आणि वाजवायला लागलो. आणि खंजिरीचे जे बोल आहेत ते बोल शास्त्रोक्त अशा प्रकारचे त्यांनी शिकवायला सुरुवात केली. त्रिताल आहे, दादरा आहे, केरवा आहे, अशा प्रकारचे बोल त्यांनी शिकवले. मी खंजिरीवर एक त्रिताल वाजवून दाखवतो. हा एक दादराचा प्रकार आहे. अशा प्रकारचे त्यांनी आम्हाला खंजिरी शिकवली आणि त्याच्यानंतर भजन वगैरे शिकवले. जवळजवळ 6-7 वर्षाचा काळ राष्ट्रसंतांच्या त्या संस्थेत माझा गेला आणि मला एका महान संतांचा सहवास लाभला. राष्ट्रसंतांचा स्वभाव अत्यंत शांत, मन मिळव आणि नेहमी मला ते अंतर्मुख असायचे, दिसायचे मला. बाबा सबसे मीठा बोल हे त्यांचं अत्यंत आवडतं भजन महाराजांचं. सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा बोल. तू तुझको है प्यारा जितना, तू तुझको है प्यारा जितना, सब पर प्रेम किया कर उतना. अपना पर का भेद हटाकर, अपना पर का भेद हटाकर, ज्ञान की आंखें खोल बाबा, सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा, सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा. सीधी राह पकड़ ले प्राणी, सीधी राह पकड़ ले प्राणी, नहीं करना किसी से बेईमानी. नहीं करना किसी से बेईमानी. तुकड्या दासक हे रे नर तू, तुकड्या दासक हे रे नर तू, इन बातों को तोल बाबा, सबसे मीठा बोल. आपण फार मोठे साहित्यिक नाही आहे, परंतु माणसाच्या उत्थानासाठी तळमळीतून काहीतरी लिहावं असं वाटतं. राष्ट्रसंत म्हणतात, माझी मला साक्ष आहे, मी ग्रंथकर्ता विद्वान नव्हे, परिधान्य राशीत आपले पोहे टाकावे वाटते. या ओवीतून साहित्य लेखनाविषयीचा त्यांचा विनय दिसून येतो. राष्ट्रसंतांच्या साहित्याचा अभ्यास करताना हे लक्षात येतं की गद्य आणि पद्यात मिळून जवळपास 70 ग्रंथांची निर्मिती राष्ट्रसंतांनी केली आहे. राष्ट्रसंतांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये साहित्य लेखन केलं. मराठी साहित्यामध्ये भजन, अभंग, पोवाडे, श्लोक, ओव्या आणि हिंदीमध्ये बरखा, भगवद्गीता अनुवाद, स्वागतगीत, प्रार्थनाष्टक अशा प्रकारचं साहित्य त्यांनी लिहिलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं साहित्य आज 60-70 वर्षांनंतरही समाजाला मार्गदर्शक असंच आहे आणि ते दीर्घकाळ टिकणारे. शब्द आणि भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. मैं शब्द की खैरात हूँ, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगा दूँ शब्द से, होता अशुभ का रास है. राष्ट्रसंतांच्या साहित्य लेखनाची सुरुवात पद्यलेखनानं झाली. अल्पवयातच अभंग लेखनाला सुरुवात केल्याचं त्यांनी अभंग गाथेच्या रुद्गतात म्हटलंय. सगुण चिंतनानं मनात उफाळलेलं विरहभान आणि त्यालाच अनुसरून लोकांच्या सुखाकरता निर्माण झालेले निर्मळ विचारही प्रस्तुतच्या अभंगातून आपल्याला आढळतात. माझा जीवनप्रवास कसा वळण घेत गेला याविषयीचे काही वर्षापर्यंतचे प्रासंगिक विचारसुद्धा अभंगामध्ये त्यांनी नमूद केले आहेत. अर्थात हे सगळं अभंग
आयुष्यातील खऱ्या आठवणी विसरू नये म्हणून लिहिले आहेत. प्रासंगिक ईश्वरभक्ती आणि आठवणी यातून अभंग लेखनाची महाराजांनी सुरुवात केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे प्रतिभावंत लोककवी होते. काव्य हे उत्स्फूर्त असतं. हे वचन त्यांच्या काव्यरचनेत सार्थ झाल्याचं दिसून येतं. त्यांच्या रचनेमध्ये सामान्य माणसाला आशा आकांक्षांचं प्रतिबिंब दिसतं. त्यांनी लोकांमध्ये आपल्या वाणीतून प्राप्त झालेल्या सुंदर मनाचा माणूस निर्माण व्हावा हा एकच ध्यास जीवनभर घेतला. म्हणूनच ते आपल्या भजनातून माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला असं म्हणत. सुंदर आचार विचार आणि व्यवहार निर्माण करणारी माणसं निर्माण करणं हेच त्यांच्या भजनाचं ध्येय आहे. ते जेव्हा भजन म्हणत खंजिरी वाजवत तेव्हा लाखो लोक तल्लीन होऊन त्यांचं भजन ऐकत. महाराज एका झटक्यासरशी लाखो लोकांच्या हृदयाचा ठाव घेत. अनिष्ट रूढी प्रथा परंपरा अज्ञान अंधश्रद्धा भोंदूगिरी यावर कडाडून टीका करत. त्यांच्या भजनांचा कार्यक्रम म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनातील पर्वणी असे. अगदी साध्या सोप्या भाषेत आणि लयबद्ध चालींवर त्यांच्या अवीट वाणीतून भजनं बाहेर पडताना केवढाही मोठा जनसमुदाय त्या भजनात तल्लीन व्हायचा. दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन, ओ ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन, ओ दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साक्षरता गीतं रचली. भारतातील प्रौढांचं विशेषतः स्त्री पुरुषांचं मानसशास्त्र लक्षात घेता त्यांना धार्मिक गीतातून साक्षर बनवणं, समाज शिक्षण देणं हे अधिक उपयुक्त आणि परिणामकारक ठरलंय. माझी आत्मकथा या आपल्या आत्मचरित्रातून 18 विश्व दारिद्र्यात जन्मलेला माणूस वैश्विक मानवतावादाचा पुरस्कर्ता आणि राष्ट्रीय कार्यात मोलाचं योगदान देणारा तपस्वी ठरू शकतो हे ते सूचित करतात. माझी आत्मकथा हा ग्रंथ म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आत्मचरित्र. महाराज ज्या कुटुंबात जन्मले त्यांची पार्श्वभूमी तसंच समकालीन ओझरतं वास्तव आणि काही आठवणी यातून ते अभिव्यक्त करतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे समाजातल्या गोरगरिबांच्या सुखदुःखांनी पूर्ण व्यापलेलं होतं. खरा भारत हा शहरात नसून खेड्यात आहे. भारतातल्या खेड्यांची सुधारणा जोपर्यंत आपण करत नाही, ग्रामीण भागात राहणारी 80% जनता जोपर्यंत अन्न वस्त्र निवारा आणि रोजगार यासारख्या प्राथमिक सोयींनाही वंचित राहते, तोपर्यंत भारताचा खऱ्या अर्थानं विकास होणार नाही अशी राष्ट्रसंतांची धारणा होती. आणि म्हणून खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या जनतेत जागृती करण्याचं महान ऐतिहासिक कार्य त्यांनी आयुष्यभर केलं. गावची आणि विश्वाची तुलना करताना ग्रामगीतेमध्ये ते म्हणतात, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरुणी देशाची परीक्षा, गावची भंगता अवदशा, येईल देशा. राष्ट्रसंतांनी लिहिलेली ग्रामगीता म्हणजे खेडूतांच्या सात्विक जीवनापासून ते धार्मिक जीवनापर्यंत सर्वांगीण पुनर्घटनेचा एका परीनं सूत्रग्रंथच होय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ग्रंथाची रचना भारताच्या स्वातंत्र्यानंतर केली. स्वतंत्र भारतातील खेड्यांची सुधारणा झाली पाहिजे, त्यासाठी त्या खेड्यात कशा कशाची उणीव आहे आणि त्यासाठी कोणकोणते प्रयत्न करावे लागतील याबाबत सविस्तर सूत्रबद्ध विवेचन राष्ट्रसंतांनी केलंय. ग्रामगीता हा ग्रंथ ओबीबद्ध असून त्याचं पारायण न होता प्रकट वाचन व्हावं असं महाराज म्हणतात. ग्रामगीता या ग्रंथात एकूण 41 अध्याय आहेत आणि त्याची 8 पंचकामध्ये त्यांनी विभागणी केली आहे. संपूर्ण ग्रामगीता
काळजीपूर्वक आपण वाचली तर त्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की या ग्रामगीतेमध्ये महाराजांच्या व्यासंगाचं, चिंतनाचं आणि अवलोकनाचं, अनुभूतीचं मोठं लोभस प्रतिबिंब पडलंय. त्यांचे विचार, व्यक्तित्व आणि कार्यपद्धती यांचा साक्षात आदर्शच जणू त्यांनी या ग्रामगीतेच्या रूपानं जनतेपुढं ठेवलाय. राष्ट्रसंतांच्या जीवनकार्याचे गाढे अभ्यासक ग्रामगीताचार्य प्राध्यापक देवानंद सोनार हे जळगावच्या MJ कॉलेजमध्ये सोहम विभागामध्ये प्राध्यापक आहेत. राष्ट्रसंतांच्या कार्याचे आणि विचारांचे प्रचारक असलेले प्राध्यापक देवानंद सोनार सर राष्ट्रसंतांच्या साहित्यावर बोलताना म्हणाले, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एक सर्व धर्मांचा समन्वय साधणारे एक महान सत्पुरुष होते. मानवतेचे महान पुजारी त्यांना म्हटलं जातं. वंदनीय महाराजांचं अनेक ग्रंथसंपदा आहे. 70च्या वर त्या माणसांनी ग्रंथ लिहिलीत. वर्ग दुसरा शिक्षण असलेली व्यक्ती इतकी महान संपदा निर्माण करू शकते, ग्रंथसंपदा, हे एक या जगातलं खरोखर आश्चर्य आहे की त्यांच्या साधनेच्या बळावर त्यांनी 70पेक्षा अधिक ग्रंथ लिहिले आणि काही तर साहित्य अजूनही अप्रकाशित आहे. आता प्रकाशित साहित्यामध्ये जर त्यांची महत्त्वाची ग्रंथ घेतली, त्यांनी 3000पेक्षा जास्त हिंदी आणि मराठीमधून भजनं लिहिली आहेत, 2000पेक्षा अधिक अभंग लिहिलेले आहेत, त्यानंतर गद्य पद्य अनेक ग्रंथ, आणि याच्यासाठी कुठलाही रिकामा वेळ त्यांच्याकडे नव्हता. अगदी धावत्या प्रवासामध्ये रात्रीची कीर्तनं करायची, दिवसभर प्रवास करायचा आणि त्या प्रवासामध्ये त्यांनी इतकी मोठी ग्रंथ विपुल संपदा निर्माण केली. त्यातले काही मोजके ग्रंथ जर आपण म्हटलं तर लहर की बरखा नावाचा ग्रंथ आहे, आनंदामृत आहे, अमृतानुभव आहे, अनुभव प्रकाश भजनावली आहे. आणि ह्या सर्व साहित्यातून त्यांची एकच तळमळ दिसून येते की हा समाज जो आहे त्या समाजाची उन्नती कशी होईल. ग्रामगीता हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. या भारत देशाला शासनाच्या मदतीशिवाय चालण्याची सगळी तंत्र या ग्रामगीतेमध्ये वंदनीय महाराजांनी लिहून ठेवलेली. आणि त्याच्यात त्यांनी ग्रामगीतेचं महात्म्य सांगताना ते म्हणतात की ग्रामगीता माझे हृदय, त्यात बैसले सद्गुरू राय, बोध त्यांचा प्रकाशमय, दीपवून सोडील ग्रामासी. म्हणजे इतके ग्रंथ तर मी लिहिले, पण माझं हृदय कुठं जर असेल तर ते या ग्रामगीता ग्रंथामध्ये आहे की ज्याचा अध्ययन केल्याने या राष्ट्राची संपूर्ण उन्नती. वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेमध्ये 41 अध्याय लिहिले आणि त्याच्यामधले काही अध्याय, जसा एक सामुदायिक प्रार्थना नावाचा अध्याय त्याच्यामध्ये लिहिला. वंदनीय महाराजांनी हा सर्व धर्माचा समन्वय साधण्यासाठी जो अध्याय लिहिला आहे, सामुदायिक प्रार्थना, म्हणजे नित्य साधना, त्यांनी सांगितले की सायंकाळी रोज सामुदायिक प्रार्थना करायला पाहिजे. त्या सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्व सांगताना वंदनीय महाराज म्हणतात, सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना. म्हणजे सामुदायिक प्रार्थना काय असेल तर ज्या ठिकाणी सर्व धर्म समभावाने एकत्र नांदतील, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध प्रत्येक जण या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ शकेल. है प्रार्थना गुरुदेवसेपासून हो मस्त गुरुचरण आरमेपर्यंत प्रत्येक त्या प्रार्थनाष्टकाच्या शब्दामध्ये सर्व धर्माचा समन्वय साधला. माणसाचं आचरण कसं असावं हे त्याच्यामधून सांगितलं त्यांनी, आणि जिवंतपणी ज्या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण कसा करता येईल याची गुरुकिल्ली वंदनीय महाराजांनी त्या सामुदायिक प्रार्थनाष्टकामध्ये दिलेली आहे. म्हणून हे त्यांचं एक महत्त्वाचं कार्य आहे की त्यांनी नित्यपाठामध्ये सर्व धर्माचा समन्वय साधण्यासाठी सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान, ग्राम सुधारणासाठी रामधूनची योजना, या सगळ्या पद्धती त्यांनी लावून दिलेल्या आहे. या ग्राम निर्माण पंचकामध्ये 11व्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत खेडे कसे स्वयंपूर्ण होतील, खेड्यांचं काम खेड्यामध्येच कसं चालेल, व्यवसाय खेड्यातले कसे स्वयंपूर्ण होतील, माझ्या गावाचे राज्य गावची करी, तेथे कोणाचीच न चाले हुशारी, म्हणजे गावातलं राज्य गावातल्याच लोकांनी चालवलं पाहिजे, या ग्रामगीता ग्रंथामध्ये मांडून ठेवले आहे. म्हणून हा एक साधासुद्धा पारायण करण्याचा ग्रंथ नसून हा एक आचरणात आणण्याचा युग ग्रंथ आहे. नमस्कार. आपल्या लोकसमाजाची परंपरागत धर्मदृष्टी आणि आधुनिक लोकशाहीचं नवतत्वज्ञान या दोन्हीचा मेळ महाराजांनी त्यामध्ये मोठ्या कौशल्यानं घातला आहे. ग्रामगीतेतील एका ओवीवर प्रदीर्घ लेख लिहिता येतील, किंबहुना एखाद्या ग्रंथाची निर्मिती करता येईल, अनेक व्याख्यानं, प्रवचनं देता येतील, एवढा व्यापक आशय महाराजांनी या ग्रंथातून स्पष्ट केला आहे. राष्ट्रसंतांनी काव्यरचनेबरोबरच गद्य वाङ्मयही लिहिलंय. त्यात भाषणं, व्याख्यानं, प्रवचनं, पत्र या सगळ्यांचा समावेश होतो. समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी भाषणं दिली. महाराज समय सूचकता आणि प्रसंगावधानतेबरोबरच विविध विषयांवर मार्गदर्शन करत असत. त्यातून त्यांचं गद्य वाङ्मय उदयाला आलं. महाराजांच्या जीवनविषयक
श्रद्धांचं आणि तत्त्वज्ञानाचं नेमकं दर्शन घडावं असा ग्रंथ अस्तित्वात असणं आवश्यक होतं. यासाठी राष्ट्रसंतांच्या 34 प्रवचनांचा संग्रह संपादित करून ग्रंथ तयार करण्यात आला. महाराज आपल्या सुमधुर वाणीतून प्रवचन करत असत. त्यांच्या प्रवचनांना आध्यात्मिकतेचा स्पर्श असला तरी आधुनिक वैज्ञानिक दृष्टीची जोडसुद्धा देण्याचा प्रयत्न महाराजांनी सातत्यानं केला. भारतीय स्वातंत्र्यासाठी जनमानसिकता तयार व्हावी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक युक्त्या वापरल्या. एकाच वेळेला जर सर्व भारतवासियांना काही एक संदेश द्यायचा असेल तर आपल्याकडं प्रभावी प्रसार माध्यम असणं गरजेचं आहे. यासाठी त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 1943मध्ये श्री गुरुदेव या मासिकाची सुरुवात केली. या मासिकातून राष्ट्रसंतांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रफुल्लित करणारे विचार मांडले आणि हे मासिक सर्वत्र प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंतांचे ग्रामोद्धार, ग्रामोन्नतीचे आणि मानवतावादाचे विचार या मासिकातून प्रकाशित होत. राष्ट्रसंतांच्या साहित्य प्रकाराकडं जर अभ्यासात्मकतेनं पाहिलं तर त्यांचं साहित्य हे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात मोडणारं साहित्य आहे. ग्रामीण साहित्य आणि जनहित साहित्य या दोन चळवळी वेगानं पुढं आल्या. नवा माणूस निर्माण करणारे प्रतिभाशाली शिल्पकार म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तुकड्या दास म्हणे सगळ्याला नाही तरी